आज ना मी थोडंसं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. कारण काल जे कपडे मी बकेट भरून ठेवलेले होते बाबांचे, ते सगळे धुवायचे आहेत मला. म्हणून म्हटलं अगोदर किचनची कामं आवरायची, किचनपासून फ्री व्हायचं आणि मग सगळे कपडे वगैरे धुणार आहे आणि थोडंसं वरती काम आहे, म्हणजे सगळं वाळवण वगैरे घालायचं आहे मला. तर आज दिवसभर खूपच बिझी राहणार आहे, म्हणजे आजचा दिवस खूप बिझी आहे. त्यामुळे थोडंसं लवकर किचनपासून फ्री झालं तर दुसरी कामं करायला आपल्याला वेळ भेटतो. तर हे शेंगदाणे मी रात्रीच भाजून ठेवलेले होते. तर त्या शेंगदाण्याची मला चटणी बनवायची आहे. तर मी नंतर शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. अगोदर मी इकडे भाजीची तयारी करते. तर भेंडी काढून घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहेत. तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवणार आहे. प्रत्येक वेळी नॉर्मल भाजी बनते, एकदम साधी सिंपल. पण आज मसाला वगैरे तयार करून मला भाजी बनवायची आहे. त्यामध्ये थोडासा वेळ लागेल, म्हणजे प्रत्येक वेळी एकसारखी भाजी खाऊन पण कंटाळा येतो ना. आणि तसं तर भेंडीची भाजी मला थोडीशी कमीच आवडते. कधी घरी भेंडीची भाजी म्हणते मी अजिबात खात नाही, माझ्यासाठी वेगळीच काहीतरी बनत असते आणि पण चांगली असते आणि जी चांगली वस्तू असते ते आपल्याला आवडत नाही असं आहे. तर आज ही मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी मी बनवणार आहे आणि खूप छान लागेल. म्हणजे ज्यांना आवडत नाही, म्हणजे माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई असतील त्यांना आवडत नसेल भेंडीची भाजी, पण अशा पद्धतीनं बनवा, सगळ्यांना आवडेल. तर इकडं मी डाळ अगोदर शिजत ठेवलेली आहे, म्हणजे भेंडीची भाजी आणि वरण हे दोन्ही बनणार आहे. तर डाळ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेले, हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून डाळ शिजत ठेवलेलं आहे. तर आता इकडं भाजीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इकडं भेंडी अगोदर चिरून घेत आहे. भेंडी धुवूनच मी फ्रीजमध्ये ठेवत असते. आता तुम्ही म्हणता ते भाजी धुवली नाही, तर धुवूनच भाजीचं पूर्ण पाणी सुकून मगच फ्रीजमध्ये मी ठेवत असते. जेव्हाही भाज्या घरी येतात ना, 8 दिवसाच्या भाज्या येत असतात, मग तेव्हा सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून निवडून फ्रीजमध्ये ठेवते. अशा पद्धतीनं ठेवलं ना 4-8 दिवस भाज्या ताज्या बनून राहतात, अजिबात खराब होणार नाहीत. तर इकडं भेंडी सगळी चिरून झालेली, थोडीशी भेंडी मी ठेवलेली आहे, म्हणजे मला भरीत बनवायचं आहे. भरीत खूप आवडतं सगळ्यांना, म्हणून थोडीशी भेंडी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि बाकीची सगळी भेंडी इकडे चिरून घेतली. कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये चिरलेली भेंडी टाकून छान तळून घ्यायची आहे भेंडी. तर इकडे भेंडी तळत आहे तोपर्यंत मी कांदे घेऊन आलेले आहे. तसं तर इथं पण स्टँडमध्ये मी कांदे ठेवलेले आहेत, पण ती खूप छोटी छोटी आहेत आणि या भाजीसाठी मला थोडीशी जास्त कांदे लागणार होते, म्हणून मी मोठी मोठी कांदे आणलेले आहे आणि हे चिरण्यासाठी वेळ जास्त लागणार नाही. इकडे संग मी भाती बनत ठेवत आहे, म्हणजे संग पूर्ण स्वयंपाक बनेल आणि दुपारी मी बाकीची कामं करायला फ्री, म्हणजे आज खूप जास्त कामं आहेत. आणि तसं तर कपडे धुण्यासाठीच मला आरामात 1-2 तास जातील, कारण कपडे खूप जास्त आहेत आज. तर सगळे कपडे मी भिजत घालून ठेवलेले आहेत, म्हणजे थोडंसं भिजले ना वेळ जास्त लागणार नाही आहे. तसं तर बाबांचे सगळे कपडे पांढरे शुभ्र असतात, तर थोडा वेळ भिजत घातलं तर कमी वेळामध्ये सगळे कपडे स्वच्छ निघतील. तर इकडं भाती मी बनत ठेवलेला आहे, डाळ पण शिजलेली आहे आणि भेंडी पण छान तळलेली आहे, म्हणजे छान फ्राय झालेली आहे. तर याचं एक्स्ट्रा तेल निघण्यासाठी मी इकडं पेपर घेतलेले आणि पेपरावरती भेंडी पसरवून ठेवलेली आहे थोडा वेळ. आणि कुकरचं टोपण काही लावलेलं नाही आहे मी, फक्त झाकण ठेवलेलं आहे आणि इकडं भात बनत आहे. शेवटला 1 शिटी देऊन घेणार, एकदम मस्त भात बनतो. आणि इकडं आता खूप सारे कांदे घेतलेले चिरण्यासाठी. कांदे चिरून झालेले आहेत. इकडं परत कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता कांदे वगैरे टाकून, म्हणजे एक ग्रेव्हीसाठी हा मसाला मी तयार करत आहे. तर इकडे मोठ्या आकाराचे 2-3 कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि इकडं मसाला बनत ठेवलेला आहे आणि संग इकडे 2-3 टोमॅटोही मी चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरायची गरज नाही, कारण याची आपल्याला पेस्टच बनवायची आहे. तर अगोदर तर कांदे टाकले, नंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत. आता टाकूया यामध्ये काजू. काजू टाकल्यानं भाजीला मस्त असा क्रीमी टेस्ट येतो. काजू टाकून परतून घेतलं, नंतर टाकलेलं आहे मीठ टाकल्यानं टोमॅटो खूप लवकर विरघळले जातात, म्हणजे छान शिजले जातात. आणि इकडे भाताला 1-2 वेळा मी परतून घेतलेले आणि परत मी झाकणी ठेवलेली आहे. आता बघूया डाळ कशी झालेली आहे. तर टोमॅटो आणि डाळ दोन्ही एकदम मस्त शिजलेले आहेत. तर आता वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि डाळ घाटून मी अगोदर वरण बनवून घेते. म्हणजे कसाही स्वयंपाक असो, कितीही पंचपक्वान्न बनवा, वरण भात नाही ते कुणाचं पोट भरणार नाही. जेवण थाळी सुनी आहे आपली बिना वरणाची. तर इकडं वरण तरी बनणार. तर इकडं भात शिजतच आलेला आहे. आता शेवटला 1 शिटी देऊन घेते मी टोपण लावून आणि इकडं मसाले टाकत आहे. तसं तर मी मीठ अगोदरच टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि रवीनं छान घाटून घेतलं आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी पाणी गरम करून घेतलं आणि ते पाणी वरणात टाकलेलं आहे. चिंच टाकून इकडं पाणी मी उकळवून घेतलेलं आहे. तर आता चिंच ही कोळून घेऊया आणि चिंचेचा पल्प टाकूया. टोमॅटो तर टाकलेलं आहे, त्यामुळे चिंच मी थोडीशी घेतलेली आहे. तसं तर बिना चिंचेचंच वरण बनतं सगळ्यांच्या घरी, पण मला ना थोडंसं आंबटपणा आवडतो. जसं म्हणतात बघा, गावाकडची भाषा आहे ही, की तोंड भरून असलं पाहिजे. जसं म्हणतात लाल मिरची, मीठ किंवा आंबट,
तोंड भरून असलं ना भाजीला टेस्ट येतो, म्हणजे वेगळं तेल मसाले टाकण्याची गरज नाही असं गावाकडे म्हणलं जातं. तशाच पद्धतीनं बनत आहे. तर इकडं मी परत आणखीन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडेसे कांदे मी चॉपरला चॉप करून घेणार आहे. इकडं मसाल्याला एक वेळा मी बघितलं छान परतून घेतलेला आहे आणि हे कांदे मी चॉपरला एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. बाबांचं हे आवरलेलंच आहे, आता आंघोळ करत आहेत, म्हणजे बाहेर काहीतरी कामात लागत असतात. सकाळी सकाळी करमत नाही आहे त्यांना, तर थोडंसं कुठलं तरी गवत काढणं किंवा काहीतरी आता घरच्या बाजूला काहीतरी इकडं तिकडं काही पडलेलं असलं सगळं व्यवस्थित ठेवणं आतापर्यंत त्याच कामात व्यस्त होते. तर म्हणलं अगोदर आंघोळ करून घ्या आणि बाबा आंघोळ झाल्यानंतर जेवण करतात आणि ठीक पण आहे, म्हणजे त्या नादामध्येच मी स्वयंपाक थोडंसं लवकर करते. नाहीतरी बाबा देवस्थानला गेलेले होते ना 10-15 दिवस, तेव्हा असं चाललेलं होतं ना, कधीही काही करायचं, दुपारी स्वयंपाक करायचं, कधी सकाळी नाश्ताच बनला, कधी दुपारी स्वयंपाक, कधी काही, म्हणजे कसली वेळ नव्हती. म्हणून व्यक्तीला एक धाक असली पाहिजे की आता ते येतील जेवण करतील, त्यामुळे मला वेळेत करायचं आहे आणि या नादामध्ये आपली कामं पण वेळेत आणि व्यवस्थित होतात आणि दुसरी कामं करायला वेळ भेटतो. तिकडे कांदा मी चॉपरला चॉप करून घेतलेला आहे. मसाला पण थोडासा थंड झालेला आहे, पूर्ण पण झालेला नाही आहे, कारण आता वेळ तितका नाही आहे. म्हणून मी इकडं गरम गरम मसाला इकडं हे करायला वाटायला घेतलेले आहे. थोडंसं थंड पाणी टाकलं म्हणजे जास्त गरम राहणार नाही आहे ते. आणि इकडे जे चॉप केलेला कांदा होता ना, ते मी छान परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये टाकलेले सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेले आहे. परतून घेतलं आणि जी ग्रेव्ही बनवलेली आहे ना, ते ग्रेव्ही टाकलेली आहे पूर्णपणे आणि छान परतून घेऊया. हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि इकडं वरणाची संगसंग तयारी करून घेतली. सगळी कामं संगसंग होत आहेत, म्हणजे असं नसतं की किचनमध्ये एक एक कामं करण्यामध्ये वेळ जास्त घालवायचा. इकडे भात बनत आहे तोपर्यंत वरणाची तयारी, जोपर्यंत वरणाची तयारी झाली तोपर्यंत भाजीची तयारी. अशा पद्धतीने लागोपाठ कामं केली ना, आपली कामं खरंच वेळेत होतात. तर इकडं मसाला छान भाजलेला आहे. नंतर मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि इकडे ठेवलेली मी दुसरी कढई, म्हणजे भात ठेवलेला होता, भात बनलेला आहे, दुसरी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये घेतलं 2 चमचे तेल, मोहरी, जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे खूप सारा आणि संग इकडं ग्रेव्ही मी बघितली, एकदम मस्त हा मसाला बनलेला आहे. नंतर यामध्ये जी तळलेली भेंडी होती ती टाकलेली आहे पूर्णपणे आणि छान परतून घेतलेला आहे. तोपर्यंत इकडं कांदाही छान तळलेला होता. नंतर हळदी पावडर, धना पावडर टाकलं आणि जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे. थोडासा मसाला टाकलेला आहे. वरणाला एक उकळीचा वेट करूया आणि इकडे बघू शकता भेंडी टाकून भाजी परतून घेतलेली आहे. एकदम मस्त अशी भाजी बनलेली आहे. नंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, फ्लेवर छान येतो आणि वरून खूप सारे कोथिंबीर टाकलेली आहे. तर भेंडीची भाजी बनलेली आहे, मस्त अशी ग्रेव्हीदार वरण बनलेलं आहे, भात बनलेला आहे. तर राहिलेलं फक्त चपाती आणि भाकरी बनवायचं. थोडीफार बाहेरची कामं राहिलेली होती, तर रांगोळी काढून आलेली आहे मी, म्हणजे आज थोडंसं लवकरच मी किचनमध्ये सुरुवात केलेली आहे ना, त्यामुळे थोडीशी बाहेरची कामं राहिलेली होती. तर फुलंही घेऊन आलेली आहे, रांगोळी काढून झालेला आहे आणि इकडं दूध पण आलेलं आहे तोपर्यंत. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलं आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवलेले आहेत. दूध गरम झाल्यानंतर संग इकडे चहा पण बनवून घेतलेला आहे, म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला एनर्जीची गरज असते. तर 1 कप चहा खूप सारी एनर्जी देतो मला. तसं तरी चहा घेणं ठीक नाही आहे, चहा आजकाल मी तितका घेत नाही, पण सकाळी मात्र मी घेत असते, कारण की सवय आहे मला. जर तुम्हाला चहाची सवय नसली ना, तर खरंच तुम्ही सवय लावून घेऊ नका आणि चहा घेऊ नका, चांगलं नाही आहे चहा पिणं. पण मला लहानपणापासून सवय आहे, त्यामुळे सवय हे जात नाही, म्हणजे सुटत नाही असं झालेलं आहे. तर इकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून मी कणिक मळून ठेवलेली आहे. जास्त चपात्या बनणार नाही, फक्त 3-4 चपात्याच्या हिशोबाने मी कणिक मळून ठेवलेली आहे. आणि कालचं दूध पण मी ठेवलेलं होतं गरम करून, तर ते दूध आणि आजचं दूध दोन्हीही मी वेगवेगळं गरम केलं आणि दोन्ही दूध एकत्र केलेले आहेत आणि परत गरम करायला ठेवलं. म्हणजे अशा पद्धतीनं ठेवलं तर दूध गरम म्हणजे खराब होणार नाही. तर आपण सगळं दूध एकत्रच घातलं आणि गरम करायला ठेवलं ना, दूध खराब होतं. त्यामुळे दूध जर राहिलेलं बी असलं रात्रीचं तर वेगवेगळं गरम करायचं अगोदर, आणि दूध जर खराब झालं नसलं तरच एकत्र करून परत गरम करायचं आहे आणि साय पण छान येते. तर इकडं कणिक मळून ठेवलेले आहे आणि अगोदर मी इकडं ज्वारीच्या भाकरी बनवत आहे, म्हणजे बाबांचं पण आवरलेलं आहे, अगोदर त्यांना जेवायला वाढते आणि नंतर मी चपात्या बनवून घेते. तर इकडे लोखंडी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि पीठ चाळून घेतलं ज्वारीचं, म्हणजे यावेळेस मी पीठ चाळून ठेवलेलं नाही, त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा चाळून घेते. यानं काय होतं आहे ना, सगळीकडे पीठ होतं. गव्हाचं पीठ चाळते तर खूपच जास्त उडतं आणि सगळीकडे ते उडून भांड्यावरती इकडे तिकडे बसत आहे. तर असं यावेळेस झालंच नाही आहे मला, कारण कामाचा गोंधळ खूप होता. तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये, खूप जास्त उन्हाळी कामं होती, दिवसभर खूप बिझी राहायचे मी, त्यामुळे मला वेळ भेटलेला नाही आहे. तर असं इकडं मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे, बघू शकता एकदम मस्त अशा भाकरी बनत आहे. तसं तर तुम्हाला मी भाकरी चपाती बनवलेलं खूप आवडतं, पुरणपोळी पण खूप आवडते.
तर दूध पण छान गरम झालेलं आहे. तर खिडकीत उचलून ठेवलं म्हणजे हवा लागल्यामुळे साय छान येते. दूध मी फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण त्या दुधाचा चहाच आवडत नाही पिण्यासाठी, म्हणून दूध खिडकीतच राहतं. आणि वरती मी जाळी ठेवलेली आहे, म्हणजे प्लेट किंवा ताटली असं काही झाकलं ना साय तितकी व्यवस्थित येत नाही. जाळीनं काय होतं, झाकूनही राहतं आणि हवा पण छान लागते, त्यामुळे साय छान येते. तर आता मी चपाती बनवून घेते. तर इकडे मी अगोदरच गोळे करून घेतले, गोळा छान लाटून घेतला आणि तेल लावलेलं आहे पूर्णपणे. आता थोडंसं पीठ टाकून मी हे दुमडून घेतलेलं आहे, म्हणजे 3 पदरी चपाती बनवते. ही चपाती ना थंड झाल्यानंतरही छान लागते, म्हणजे नरम बनवून राहते. तिकडे चपाती टाकून आलट पलट करत सेकून घेता येईल. अशाच पद्धतीने दुसरी चपाती बनवते. मला तोंड आलेले ना, त्यामुळे मला व्यवस्थित जेवण करता येत नाही, म्हणून मी इकडं चपाती बनवत आहे. म्हणजे भात किंवा भाकर जेवण करायला जमत नाही. तुम्ही म्हणत होता ताई आता कसं आहे, आणि तुझ्या बोटालाही लागलेलं होतं, म्हणजे सिलेंडर ठेवतेवेळेस लागलेलं होतं. पण आता ते पण कमी झालेलं आहे, पण तोंड आलेलं थोडंसं जास्त झालेलं आहे. दवाखान्यात ते दाखवलं पण काही कमी झालेलं नाही आहे, खूप जास्त झालेलं आहे यावेळेस. तर थोडंसं उन्हामध्ये धावपळी माझी जास्त झालेली होती ना, त्यामुळे ताप आलेला होता आणि त्या तापीमुळेच मला इतकं झालेलं आहे असं डॉक्टर म्हणत होते. तर स्वतः यायला येतं पण लवकर जात नाही, ते व्यवस्थित होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर असं स्वयंपाक झालेला आहे आणि इकडं जेवायलाही वाढलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर इकडं बाबांचं जेवण झालेलं आहे आणि आता पुढच्या कामाला सुरुवात झालेली आहे. कपडे तरी खूप सारे झाले, तर अगोदर मी कपडे धुते. बाबांच्या डोळ्यात औषध घातलेले, म्हणजे ड्रॉप घातलेला आहे, त्यामुळे बाबा रेस्ट घेत आहे. जेवण खाणं झालेलं आहे त्यांचं. आता आलेले मी कपडे धुण्यासाठी. कपडेही आज थोडेसे जास्त आहेत, म्हणून अगोदर मी कपडे धुवत आहे, बाकीचे कामं नंतर करणार आहे. तर भांडी वगैरे घासूनच आलेली, कारण हे सगळे कपडे धुवेपर्यंत भांडे पूर्ण हडकून जातात आणि अर्धा तास लागायच्या ऐवजी तिथं 1 तास जातो. म्हणून मला अगोदर भांडे वगैरे घासून किचन स्वच्छ करायची आणि मगच कपडे धुवायला आलेले आहे. तर राहिलेलं फक्त फरशी पुसण्याचं काम, तर फरशी मी नंतर पुसणार आहे. तर इकडं सगळे कपडे धुवून झालेले आहेत आणि आता कपड्यांना नीळ घालते. म्हणजे बाबांचे कपडे पांढरे असतात ना, त्यामुळे इकडे निळचं पाणी करून घेतलेलं आहे आणि सगळे कपडे मी ग्रिलवरती ठेवलेले आहेत पिळून पिळून. आता नीळ घालते आणि कपडे सगळे हाडकू घालते आणि चिमटे लावते. बघू शकता हवा किती भयानक आहे, खूप हवा असते आजकाल. सकाळी सकाळी तरी असं वातावरण होतं ना की सगळे कपडे असो, काही बाहेर ठेवलेलं असो, सगळं उडून जातं. जर रांगोळी घालायला गेली, रांगोळीसुद्धा राहत नाही, पूर्ण रांगोळी उडून जाते, असं होतं. तर सगळे कपडे धुवून झालेले आहेत आणि सगळ्या कपड्यांना मी छान 2-2 चिमटे लावलेले आहेत. किती हवा आली तरी ते उडणार नाही. तर झालेलं आहे कपड्यांचं काम. आता नंबर आहे फरशीचा. तर अगोदर मी फरशी पुसून घेते. तर इकडे पाण्यामध्ये लिक्विड टाकून घेतलेले आहे मॉपमध्ये आणि फरशी पुसून घेते, म्हणजे 15-20 मिनिटामध्ये फरशी पुसून झालेली आहे. बाय बाय, टेक केअर.